नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीच्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सन्माननीय श्रीमती स्वाती पाटील मॅडम. विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या मेगा कायदेशीर सेवा शिबिरांच्या उद्दिष्टांबाबत, संकल्पनेबाबत व नागरिकांना मिळणाऱ्या लाभांबाबत अनेकांच्या मनात काही प्रश्न असतात, कुतूहल असते आणि याविषयी आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्गच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने या स्टुडिओमध्ये मी आपले स्वागत करते. धन्यवाद. मॅडम, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मेगा कॅम्प म्हणजे नक्की काय? थोडक्यात सांगायचं झालं तर मेगा कॅम्प म्हणजे विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा. आपण पाहतो की बदलत्या काळानुसार शहरी आणि ग्रामीण भागात देखील अनेक सोयी सुविधा निर्माण झालेल्या आहेत. पण या सोयी सुविधांबरोबरच न्याय आणि सरकारी योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविणं गरजेचं आहे. कारण न्याय आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या आहेत आणि त्यासाठी मेगा कॅम्प हे प्रभावी माध्यम आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली या मेगा कॅम्पचं आयोजन केलं जातं. यामध्ये न्यायालयीन विधी सेवांबरोबरच इतर कायदेशीर तरतुदी तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना दिली जाते आणि यासोबतच गरजू आणि पात्र व्यक्तींना या योजनाचा प्रत्यक्ष लाभ देखील या मेगा कॅम्पद्वारे मिळवून दिला जातो. ओके मॅडम, आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की या मेगा कॅम्पची संकल्पना कशी विकसित झाली? विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 याचा मूळ उद्देशच असा आहे की समाजातील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत किंवा वंचित घटक आहेत त्यांना मोफत आणि सक्षम विधी सेवा उपलब्ध करून देणं. या कायद्याच्या कलम 4 नुसार अशा घटकांना लोककल्याणकारी कायदे आणि विविध शासकीय योजनांबाबत त्यांचे जे काही कायदेशीर हक्क आहेत, लाभ आहेत त्याची माहिती देऊन त्यांना जागरूक करणं अपेक्षित आहे. तसेच कलम 4(ब) नुसार समाजातील दुर्बल घटकांना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध योजना राबवल्या जातात. तसंच कलम 4(ई) नुसार ग्रामीण भाग, झोपडपट्ट्या, कामगारांच्या वस्त्या तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागास भागांमधील नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी या विधी सहाय्य शिबिराचं आयोजन केलं जातं. म्हणजे एकाच छताखाली कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन आणि मदतीचा हात. अगदी बरोबर. हे तर वन स्टॉप सोल्युशन झालं मॅडम. मॅडम, आपल्या जिल्हा पातळीवर मेगा कॅम्प आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश काय असणार आहेत? याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना विधी सेवा प्राधिकरण तसेच विविध शासकीय विभागांच्या लोककल्याणकारी योजनांबाबत माहिती देणं. नागरिकांमध्ये जनजागृती करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मग यामध्ये लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी गरजू आणि पात्र व्यक्तींची ओळख पटवली जाते, त्यांना संबंधित योजनाशी जोडून दिलं जातं आणि त्याबरोबरच नागरिकांच्या ज्या काही कायदेशीर गरजा आहेत त्यांना समजून घेऊन त्यांना योग्य असा कायदेशीर सल्ला या कॅम्पमार्फत दिला जातो. बरं मॅडम, हा जो मेगा कॅम्प आहे तो कोणासाठी आयोजित केला जातो? हा मेगा कॅम्प समाजातील दुर्बल घटक आणि वंचित घटकासाठी आयोजित केला जातो. मग त्यामध्ये असंघटित कामगार आहेत, बांधकाम कृषी क्षेत्रातील कामगार, दिव्यांग व्यक्ती तसेच 6 ते 14 वयोगटातील बालके, तृतीयपंथी व्यक्ती, कारागृहातील बंदी, अनुसूचित जाती जमाती, ज्येष्ठ नागरिक, भिकारी, बेघर अशा व्यक्तींना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन आणि विधी सेवा दिली जाते. तसेच अपघातग्रस्त असतील, पूरग्रस्त असतील, दुष्काळग्रस्त नागरिक असतील, मानवी तस्करीतील पीडिता असतील यांना त्यांच्या कायदेशीर प्रश्नांवर मदत करून त्यांच्या पुनर्वसनासाठी ज्या काही योजना आहेत त्याची माहिती आणि लाभ या मेगा कॅम्प मार्फत दिला जातो. ओके मॅडम, हे जे शिबिर आहे या शिबिराची पूर्वतयारी कशी होते? शिबिराची पूर्वतयारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केली जाते. सर्वात आधी विविध योजनेअंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येची ओळख पटवली जाते, जसे की कामगार आहेत, दिव्यांग, बालक किंवा ज्येष्ठ नागरिक. त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि संबंधित शासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधून शिबिरासाठी योग्य ठिकाण आणि सुविधा निश्चित केल्या जातात. या शिबिरात ज्या काही सेवा देण्यात येणार आहेत त्या सेवांबाबत वकील, पॅरालिगल व्हॉलंटियर्स आणि स्वयंसेवक यांचं प्रशिक्षण केलं जातं आणि लोकांमध्ये या कॅम्पविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पोस्टर, माहितीपत्रके, माध्यमे, ग्रामसभा याचा उपयोग करून जनजागृती केली जाते.
तसेच या शिबिरामध्ये न्यायालयीन सेवा, कायदेशीर सल्ला, लोककल्याणकारी योजना, संबंधित उपाययोजना यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत किंवा साधने आहेत याची पूर्वतयारी ठेवली जाते, जेणेकरून शिबिर सुरळीतपणे आणि परिणामकारकपणे पार पडू शकेल. नक्कीच मॅडम. आणि मला हेही जाणून घ्यायचं आहे की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या कार्यालयांचा या मेगा कॅम्पमध्ये समावेश असणार आहे? या मेगा कॅम्पमध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांचा समावेश असतो. मग त्यामध्ये विधी सेवा प्राधिकरण आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, महिला आणि बालविकास कार्यालय आहे, समाज कल्याण, आरोग्य, शिक्षण, जिल्हा परिषद, पोलीस विभाग इत्यादी कार्यालयांचा याच्यामध्ये सहभाग असतो. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, पशुसंवर्धन, वन विभाग, तहसील कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, पोस्ट ऑफिस, एसटी महामंडळ, आरटीओ कार्यालय इत्यादी अनेक कार्यालय याच्यामध्ये सहभागी होतात. शिवाय बँका आहेत, महिला आर्थिक विकास महामंडळे हे देखील या शिबिरात सहभाग नोंदवतात. निश्चितच. आणि आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की आपल्या या शिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोणत्या प्रकारच्या कायदेशीर सेवा पुरवणार आहे? खूप चांगला प्रश्न विचारलात मॅडम आपण. प्रामुख्याने या शिबिरात महिला, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग, कामगार आणि गरजू नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला आणि सहाय्य उपलब्ध करून दिलं जातं. तसेच जमिनीचे वाद असतील, मालमत्तेचे वाद असतील, कौटुंबिक वैवाहिक वाद असतील, बँक कर्ज, विमा, पेन्शन, श्रमविषयक तक्रारी तसेच शासकीय योजनांशी संबंधित काही तक्रारी असतील तर त्याबाबत देखील या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात येतं. तसेच जी काही तडजोडी योग्य प्रकरणे आहेत, जसे की वैवाहिक वाद, कौटुंबिक वाद, कर्जविषयक वाद, वसुलीची प्रकरणे, ही प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने लोक अदालतीचं आयोजन केलं जातं. आणि या लोक अदालतीमध्ये अशी प्रकरणे सामंजस्याने आणि सामोपचाराने निकाली केली जातात. तसेच पीडितांसाठी असलेली मनोधैर्य योजना, पीडितांसाठी नुकसान भरपाईच्या काही योजना आहेत, याच्याबद्दल देखील माहिती आणि लाभ या विधी सेवा प्राधिकरणामार्फत या कॅम्पमध्ये दिला जातो. खरंच मॅडम, ही माहिती ऐकून कित्येकांच्या मनातील कायद्याविषयीची जी भीती असते ती नक्कीच कमी झाली असेल. मॅडम, जिल्हाधिकारी कार्यालयाकडील कोणत्या योजना या महाशिबिरात असतील याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आपल्या सर्वांना माहितीच आहे की जिल्हाधिकारी कार्यालय हे प्रत्येक जिल्ह्यातील महसूल, कायदा सुव्यवस्था आणि विकास कामाचं प्रमुख केंद्र आहे. या मेगा कॅम्पमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली जाते. मग यामध्ये विशेष करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे आणि आपल्या सर्वांना परिचित असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, शेतकऱ्यांसाठी असणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, अशा अनेक विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती या मेगा कॅम्पमध्ये दिली जाते. ही तर फारच दिलासादायक माहिती आपण दिलीत मॅडम. मॅडम, मला खास प्रश्न महिलांसाठी विचारायचा आहे की महिला व बाल विकास विभागाच्या कोणत्या योजना या मेगा कॅम्पमध्ये आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलात मॅडम आपण. महिलांचं सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, बालविकास हे समाजाच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी महिला आणि बालविकास विभागामार्फत अनेक योजना राबवल्या जातात. मग त्यामध्ये उज्ज्वला योजना आहे, वन स्टॉप सेंटर योजना, शक्ती सदन योजना, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, ग्राम बाल विकास केंद्र या योजनांचा समावेश होतो. आणि या योजनांबाबतची सर्व ती माहिती आपल्याला या महामेळाव्यात विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिली जाणार आहे. बरं, या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत कोणत्या योजना असणार आहेत या शिबिरात? शहरी भागाच्या विकासाबरोबर ग्रामीण भागाचा विकास हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन आणि शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना राबवण्याचं काम करते. या शिबिरात या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, रमाई आवास योजना, राजीव गांधी ग्रामीण निवास योजना, इंदिरा आवास योजना, घरकुल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या अशा अनेक योजनांची माहिती आपल्याला या विधी सेवा प्राधिकरणामार्फत या मेगा कॅम्पमध्ये दिली जाईल. अत्यंत महत्त्वाची माहिती मॅडम तुम्ही आम्हाला दिलीत. आणि आमच्या श्रोत्यांना हेही जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की आपल्या शिक्षण विभागामार्फत कोणत्या योजनांची माहिती
या शिबिरात मिळेल? निश्चितच राज्याच्या आणि देशाच्या विकासात शिक्षण विभाग याची फार महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या अनुषंगानं शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना जसे की प्राथमिक माध्यमिक विभागाचा शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना, तसेच माध्यमिक शाळेतील मुलींना मिळणारा प्रोत्साहन भत्ता, फी माफी सवलत, विविध शिष्यवृत्त्या असतील याच्याबद्दल ती सविस्तर माहिती या विधी सेवा प्राधिकरणामार्फत या कॅम्पमध्ये दिली जाईल. तसंच या शिबिरात समाज कल्याण विभागाच्या देखील योजनांची माहिती दिली जाईल, जसे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी सवलत, गुणवत्ता शिष्यवृत्ती, 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना आणि 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातींच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती आणि इतर योजना याबद्दलची माहिती या मेगा कॅम्पमध्ये मिळेल. नक्कीच मॅडम, मला हेही जाणून घ्यायला आपल्याकडून आवडेल की महिला व बाल कल्याण विभागाच्या कोणत्या योजना या शिबिरात समाविष्ट असणार आहेत? महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांचं स्वावलंबन या हेतूनं महिला आणि बाल कल्याण विभागामार्फत देखील अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यामध्ये महिलांना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण आहे, महिलांसाठी समुपदेशन केंद्र, मुलींना संगणक प्रशिक्षण, मुलींना योगा प्रशिक्षण, याच्याशिवाय किशोरवयीन मुलींना आणि महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती आपल्याला विधी सेवा प्राधिकरणामार्फत या मेगा कॅम्पमध्ये मिळेल. नक्कीच मॅडम, तुम्ही अत्यंत सविस्तरपणे माहिती दिलीत, पण आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की या मेगा कॅम्पमुळे नागरिकांना नेमका काय फायदा होणार आहे? मी याआधी सांगितल्याप्रमाणेच या शिबिरात नागरिकांना मोफत कायदेशीर सेवा आणि सहाय्य दिलं जातं. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या अनेक योजनांची कल्याणकारी माहिती आणि लाभ देखील दिला जातो. तसेच नागरिकांना ज्या काही कायदेशीर अडचणी आहेत त्याबाबत मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळे काय होतं की नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा आणि लाभ उपलब्ध होतात. त्यांना न्यायालयात न जाता देखील कायदेशीर सल्ला मिळतो. त्यामुळे साहजिकच नागरिकांचा वेळ वाचतो, खर्चही वाचतो आणि सर्वसामान्य नागरिकांचा या न्यायप्रणालीवरील विश्वास वाढतो. मॅडम, खरोखरच एवढी सविस्तर माहिती आपण आम्हाला दिली, त्यामुळे आमच्या श्रोत्यांची देखील उत्सुकता वाढली आहे की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी मेगा कॅम्प कधी आणि कुठे होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी मेगा कॅम्प दिनांक 1 मार्च 2026 रोजी टोपीवाला हायस्कूल मालवण येथे आयोजित केलेला आहे. श्रोते हो, नक्की नोट डाऊन करून ठेवा ही तारीख, 1 मार्च 2026 आणि ठिकाण टोपीवाला हायस्कूल मालवण येथे. अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. याच अनुषंगाने मॅडमना हा शेवटचा प्रश्न. मॅडम, नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी या माध्यमाद्वारे नागरिकांना आवाहन करते की नागरिकांनी महाविधी सेवा शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, त्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या कायदेशीर सेवांचा तसेच शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. विधी सेवा प्राधिकरण नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तयार आहे. न्याय सर्वांसाठी सुलभ व्हावा हाच या उपक्रमाचा उद्देश आहे. शेवटी न्याय प्रत्येकासाठी. नक्कीच मॅडम. धन्यवाद मॅडम. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि कायद्याचा हा जटिल विषय इतका सोपा करून सांगितलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर श्रोते हो, हा होता आजचा आपला विशेष संवाद. कायद्याची साथ घ्या आणि निर्भय व्हा. तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा तुमचं आमचं लाडकं केंद्र आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. धन्यवाद.